इथं आहे धागा, पाठी. निडल मी कुठे टाकणार, इथे टाकणार. निडलचा पॉईंट कुठे, इकडे. ठीक आहे, निडलचा पॉईंट इकडे. तर धागा तुम्हाला फक्त निडलच्या समोरून असं फिरवायचं. इथे स्टॉप झाला पाहिजे. जर तुम्ही हा रिपीट केला तर काय होणार आहे, वरती नाही येणार. इकडे काय झालं, डबल डबल फिरला तर निडलमध्ये काय होणार, निडलच कन्फ्यूज होणार की काय करायचं, नक्की कोणता धागा अडकवायचा किंवा काय. त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला, फक्त हे पाठी धागा फक्त ह्या निडलचा टोक कुठेही असू दे, जरी या दिशेला आहे या दिशेला आहे, फक्त तुमचा जो हा धागा आहे ना तो समोरून फिरला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि तो समोरून फिरताना तो इथे स्टॉपच झाला पाहिजे. तो असा रिपीटेड इथपर्यंत नाही आला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत जसं स्टॉप करायचा. आता ठीक आहे, आता इथे ना तो इथे आला. वरती जेव्हा कपड्याला लागते त्यावेळेस तुमचं निडल फिरली पाहिजे. इथे आली पुन्हा, म्हणजे खाली पण फिरली पाहिजे. निडल खाली नाहीच फिरवायचे. बघा इथपर्यंत सेमच निडल राहते. मी आता कोणत्या दिशेला चालले, या दिशेला चालले. ठीक आहे, निडलचा पॉईंट कुठे, ह्या साईडला. फिरवलं, निडलचं अजून टोक चेंज झालेलं नाही. हे खालीच बघा, इथपर्यंत येईपर्यंत निडलचं टोक चेंज नव्हतं झालं. म्हणजे फक्त वरच फिरवायचं. जेव्हा कपड्याला टच होणार ना त्यावेळेस ती 180 डिग्री फिरली पाहिजे. आणि पुन्हा मग उचलायचा धागा आणि पुन्हा आहे त्या दिशेला तिचं टोक करायचं. ठीक आहे, आता समज मी ह्या दिशेला जाते तर टोक कुठे, समोर. समोरून इकडे फिरवलं, आहे तसंच उचललं, 180 फिरवलं, इथे आले वरती धागा. तुम्हाला हा बॅलन्स आहे. हे जे आहे ना, हे धागा घेणं, जर तुम्ही खाली टाईट पकडून ठेवलं तर वरती निडलला प्रॉब्लेम येणार ना धागा वरती. पुन्हा हा बॅलन्स आहे, तुम्हाला हा बॅलन्स फक्त समजला पाहिजे. आणि धागा घेताना ना असं खाली नाही असं हे करायचं. कधी कधी काय होणार, तुमच्याकडून चुकून ह्या गोष्टी होऊ शकतात की असं खाली नाही ओढून ठेवायचं. खाली ओढला तर इथून सुटून जाणार तो. आता मला अंदाज आहे म्हणून मी तो कॅरी करू शकते. तुम्ही जर असं खाली ओढून ठेवलं की असं केलं तर हा अडकणार आहे का, नाही अडकणार. तुम्हाला काय करायचं आहे, इथे कपड्याला लागूनच पकडायचं आहे, म्हणजे तो बरोबर ह्याच्यामध्ये अडकून वरती येणार. तुमची जर चुकून इथे खाली निडल फिरली आली तर अडकणार आहे का, सुटून जाणार ना तो, कारण तुम्ही समोरून निडल फिरवली. तुम्ही आधीच फिरून टाकली निडल तर तो सुटणार आहे धागा त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्या दिशेला जाते त्या दिशेला टोक ठेवायचं. जिकडे टोक असणार त्याच्या समोरून हा धागा प्रॉपर असा फिरला पाहिजे.